नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा व्हिडिओ एक अतिशय इंटरेस्टिंग टॉपिकवर तुम्ही थंबनेल तर पाहिलेलंच आहे, तरी पण मी सांगतो की लास्ट रिव्हिजन आपण या ठिकाणी घेऊन राहिलेलो आहोत संस्कृतची। ठीक आहे, तर ही लास्ट रिव्हिजन म्हणजे उद्या पेपर आहे, त्यामुळे हा एकच क्वेश्चन पेपर आपण टाकलेला आहे, तर तो शेवटपर्यंत पहा। याचा फायदा तुम्हाला पेपरमध्ये होणार आहे, 100% सांगणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न येतील। ठीक आहे, कृती प्रश्न पहिला, अ मध्ये चित्रदृष्टम नावाने म्हणजे चित्र पहा आणि त्याचं नाव लिहा। आणि कोणत्याही 5 पैकी 4 लिहायचे असतात। मग तुम्हाला 5 दिले जातील, मग तुम्हाला कोणतेही 4 आलेच पाहिजे। हे तुमच्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावरती या ठिकाणी दिलेलं आहे। तुम्ही तुमच्या पुस्तकाचं जरी पान उघडलं तरी चित्रपद कोश म्हणून या ठिकाणी 1 नंबरच्याच पानावर आहे। त्या ठिकाणापासून तुम्हाला मी जसं सांगतोय तसं करा। त्यामध्ये उपयुक्त वस्तुना आहे, वस्त्राणी आहे, उपयुक्त वस्तुनामधील 1 करा, वस्त्राणीमधील 1 करा, आणि त्यानंतर आहे खाद्यपदार्थामधील 1 करा। म्हणजे सर्व पाठ करा, त्यामध्ये 1 येत असतं। रुचयामध्ये 1 आणि क्रियामध्ये 1 असे मिळून तुम्हाला किती येतात? 5 येतात। ठीक आहे, मग यामध्ये तुम्ही कोणतेही 4 करून ठेवा परफेक्ट, यामध्ये तुम्हाला 4 मार्क्स फिक्स झाले। आमध्ये संख्या आहेत, ह्या 8वी पासून तुम्ही शिकत आलेला आहात। 8वी 9वी 10वीला दिलेलं नाहीत। 19 समजा आता तुम्ही कोणतीही संख्या येऊ शकते, तर ते पाठ काय करायचं आहे, तर 10ला दश म्हणतात, 20ला विशंती, 30ला त्रिंशत, अशा पद्धतीने पाठ करा। म्हणजे 1 2 3 ते सारखंच असतं। ठीक आहे, ईमध्ये तुम्हाला जोड्या लावा, जोड्या तर खूप सोप्या आहेत, संख्या वाचून तुम्ही जोड्या लावू शकता। विभाग 2 गद्यम 30 मार्क्ससाठी असतो। ठीक आहे, 7 मार्कला पहिला असतो, दुसरा 7ला 14। ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न दुसरा मध्ये गद्यांस्पती संकृती करा पिता। या ठिकाणी आता एक उतारा दिलाय, त्यावर अवबोधनम हे फिक्स प्रश्न असतात। आता पहा, या ठिकाणी गाईडमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल। ठीक आहे, हे फिक्स प्रश्न तुम्हाला गाईडमध्ये मिळून जातील। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा, आता 2 मध्ये शब्द ज्ञानम असतं, 3 मध्ये पृथुकरम असतं, आणि आमध्ये दुसरा उतारा 7 मार्काला। मी आता सांगितल्याप्रमाणे याच्यात देखील तसंच असतं। त्यानंतर ईमध्ये तुम्हाला 4 मार्कला 18 मार्क होती, तिथपर्यंत 7 14 आणि 4 8। ठीक आहे, आता माध्यम भाषा सरलार्थासाठी 2 म्हणजे असे डायलॉगच दिले जातात। तुम्ही जेवढे पुस्तकात डायलॉग आहे तेवढे म्हणजे करून ठेवा, ते तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत। आता या ठिकाणी रंजनिका आणि वैखानस हा देखील लिहू शकतो किंवा वेगळे देखील का। याच्यापैकी कोणताही किती कृती सोडायच्यात? 1 कृती सोडवायची आहे। ईमध्ये माध्यम भाषा उत्तरात आता पहा, 2 पैकी 1 लिहायचं आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की 1 मध्ये भूमाता पृथुवन्यम किम उपदिशत आणि काकेन क उपाय, म्हणजे याच्यापैकी कोणतेही लिहू शकते। 1 मार्कला 1 आहे। ठीक, 2 मार्कला 1 आहे। कृती तिसरी म्हणजे तृतीय विभागमध्ये 18 गुण आहेत। पद्यांश म्हणजे काय, तुम्हाला 2 श्लोक दिले जातील। तर या ठिकाणी 2 श्लोक दिले जातील, तर ते 2 श्लोक तुमच्या पाठ्यपुस्तकातलेच असतील। त्याचा काय करायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी खाली उत्तरमध्ये प्रश्न दिले असतील, आणि ते झाल्यानंतर तुम्हाला अन्वयचा मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, आणि माध्यम भाषाचा देखील केलेला आहे। ठीक आहे, जर पाहिला नसेल तर पहा, आय बटनवर लिंक आहे। माध्यम भाषा सरलार्थामध्ये तुम्हाला पहा 3 श्लोक दिले जातील, त्यामध्ये कोणतेही 2 सोडवायचे। म्हणजे काय करायचं, त्याचा अर्थ लिहायचा मराठीतून। त्यानंतर चतुर्थ विभाग आहे लेखन कौशल्य 9 मार्क्ससाठी। कृती 4 मध्ये लेखन कौशल्य तुम्हाला माहिती असेल 9 मार्क्सचं असतं। ठीक आहे, तर आता पहा, या ठिकाणं अथवा 2 कृती असतात, तर पहिल्याच्या 6 शब्द दिले असतात, कोणतेही 4चे वाक्य तयार करायचे असतात किंवा संस्कृत अनुवाद करू। ठीक आहे, म्हणजे याचा मराठीतून संस्कृत म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, अनुवाद करायचा। म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे। ठीक आहे, संस्कृतमध्ये। त्यानंतर या ठिकाणी आमध्ये तुम्हाला वाक्यात्मक निबंध लिखित, या ठिकाणी 3 निबंध दिले आहेत। आता ह्यावेळेसचे निबंध IMP ऐकून घ्या, तुम्हाला मी IMP निबंध देतोय, तुम्ही नोट करा। सगळ्यात पहिले घ्या मम प्रिय उत्सव। ठीक आहे, घेतला। त्यानंतर मम प्रिय खग, त्यानंतर आहे मम प्रिय नेता। हे 3 IMP निबंध आहेत, यापैकी कोणतेही 2 करा। मम प्रिय उत्सव जास्त करून ठेवा, कारण की तो येण्याची शक्यता आहे। ठीक आहे, मी सांगितलं आहे तर लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी आता पहा, सहाय्यक शब्दानं आधारित 5-7 वाक्यांचे चित्रवर्णन करून 5-7 वाक्य लिहायचे त्या चित्रावर। ठीक आहे, याला और हे निबंधाला। तर मी चित्र सजेस्ट करत नाही, कारण की चित्र भरपूर आणता येत नाही, तुम्ही निबंधच लिहा। कृती 5 मध्ये ही फिक्स कृती असते, नामतालिका, सर्वनाम तालिका, क्रियापद तालिका आणि धातुसाधित तालिका। तर या ठिकाणी नामतालिका देखील तुम्हाला इझी आहे,
सर्वनाम तालिका ही ज्या याचा व्हिडिओ लागत असेल तर लवकर कमेंट करा. ही 2-2 मार्क्ससाठी. क्रियापद तालिका देखील आहे. आणि ही चौथी धातू साधित. धातू तर मी तुम्हाला सांगितलेले आहे, पेज नंबर 78 वरचे सर्व धातू पाठ करून ठेवा. त्यानंतर आमध्ये निदृष्ट कृती करून. निदृष्ट म्हणजे या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी संख्या दिल्या जातील तर त्या संख्या वाचन करायचं. मग तो क्रमवाचक असेल, संख्यावाचक असेल, आवृत्तीवाचक असेल, मग त्या पद्धतीने तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहू शकता. समास तालिकांपूर्वक. समास या ठिकाणी कोणते 3 बॉक्स भरायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत? तुम्हाला 3 मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्यामध्ये समानार्थी शब्द. या ठिकाणी कोणते 3 लिहायचे, त्या ठिकाणी याच्यात समानार्थी शब्द. त्यानंतर 4मध्ये तुम्हाला विरुद्धार्थी पण दिले जातील. समानार्थी विरुद्धार्थी काय पण. ठीक आहे, मला सांगता येत नाही. त्यानंतर 4मध्ये सूचनेनुसार कृती करा. ठीक आहे, सूचनेनुसार कृती करा. या ठिकाणी पूर्वकालाचे, या ठिकाणी ग्रामरचे वाक्य असतात जसं की. ठीक आहे, त्या ॲक्टिव्ह पॅसिव्ह सारखं. कृती 6व्यामध्ये तुम्हाला एक उत्तर दिला जातो, तो अपठित आहे. ठीक आहे, त्या अपठित उत्तरामध्ये तुम्हाला काय केलं जातं, तसेच अवबोधनम तसेच प्रश्न दिले जातात, ते करायचे. त्यानंतर तुम्हाला आमध्ये गद्यांश असतो, तो देखील अपठित असतो, श्लोक असतो. त्याचे देखील सोपे प्रश्न दिलेले जातात. समानार्थी शब्द आणि जाल रेखाचित्र बरोबर. याचे तुम्हाला हे घ्यायचं असेल तर अपेक्षित म्हणजे 21 या ठिकाणं 2024चं तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये भरपूर नवीन उत्तरे आलेले आहेत, ते पहा. आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला IMP मटेरियल व्हिडिओ वगैरे लागत असतील तर तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, त्यामध्ये क्लिक करा. तसेच आपल्या इंस्टाग्राम IDला देखील मेसेज करू शकता, फॉलो करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.